थोडक्यात मी सांगतो की क्रूसावर एक्झॅक्टली काय झालं होतं. त्याच्यानंतर येशू ख्रिस्त मरण पावला. प्रेज गॉड. येशू ख्रिस्त जर मरण पावला आहे तर तुमचं येणं आणि माझं इथं उभा राहणं आणि माझं इथं प्रीच करणं देखील व्यर्थ आहे. प्रेज गॉड. पण येशू ख्रिस्त मेलेल्यातून जिवंत झालाय म्हणून तुम्ही या ठिकाणी आलाय. मी या ठिकाणी उभा आहे आणि आपण देवाला गौरव देतोय. आमेन, आमेन. येशू ख्रिस्त मेलेल्यातून जिवंत झालाय म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत. प्रेज गॉड. हालेलुया. गुड फ्रायडेच्या दिवशी आम्ही खूप आनंदाने नाही का मेसेजेस शेअर करत होतो, खूप नाही का हसत होतो, खूप आनंद करत होतो प्रभूमध्ये. प्रेज गॉड. आणि एरवी गुड फ्रायडेची सर्व्हिस कशी असते माहितीये का? एकदम शोक सभा, मौन. कोणतरी मेलंय त्याला नाही का श्रद्धांजली देण्यासारखी नाही का सभा असते. त्यामुळे नाही का असं कोणतरी बोलणार की पहिला शब्द साजरा करण्यासाठी आमच्याकडं ब्रदर दीपक येत आहेत, दुसरा शब्द साजरा करण्यासाठी सांगण्यासाठी आमच्याकडं नाही का ब्रदर संतोष येत आहेत, तिसरा शब्द सांगण्यासाठी नाही का एकदम शोक, एकदम दुःख. कोण असं नाही का स्माइल करणार नाही, कोण नाही का हसणार नाही, कोण आनंद करणार नाही. एकदम खूप वाईट झालं. आमच्या प्रभूला क्रूसावर मारण्यात आलं. खूप वाईट वाटतंय किती मारण्यात आलं. आणि लोक नाही का दुःख करतात, शोक करतात. असो, इमोशनली नाही का सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण एक्झॅक्टली काय झालं होतं क्रूसावर आपल्याला माहिती पाहिजे. आमेन. व्हॉट एक्झॅक्टली हॅड हॅपन्ड ऑन द क्रॉस ऑफ कॅल्वरी, यू शुड नो इट. आमेन. चला आपण नाही का क्रूसावर काय झालं थोडक्यात पाहू, नंतर मी माझ्या मेसेज कडे वळेल. मला ऍक्च्युली ते सांगायचं नव्हतं, बट माझ्याकडे दुसरा मेसेज आहे. पवित्र आत्म्याने दुसऱ्या काही गोष्टी ठेवल्यात, आपण तिकडे पण जाऊ. बट मी थोडक्यात तुम्हाला एक्झॅक्टली क्रूसावर काय झालं, सो दॅट नाही का तुम्ही ज्या नाही का गोष्टीला साजरा करायसाठी आलाय त्या गोष्टीला तुम्हाला काही गोष्टी माहिती असल्या पाहिजे. राईट. तर चला आपण आपलं बायबल कलस्य याचा दुसरा अध्याय 14 आणि 15 वचन खोलूया. कोलोसियन 2:14-15. कोणीतरी मराठीमध्ये वाचा. त्या पुत्राच्या ठायी आपल्याला मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा प्राप्त झाली आहे. तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे. तो सर्व उपस्थितीत. कलस्य करास 2:14 आणि 15. आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने फोडले व वधस्तंभाला खेळून त्याने ते रद्द केले. त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड प्रदर्शन केले. प्रेज गॉड. प्रेज गॉड. तुम्हाला थोडीशी झलक भेटली असेल की क्रूसावर एक्झॅक्टली काय झालं होतं. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं इथं, आपल्या विरुद्ध असलेले, आपल्याला प्रतिकूल असलेले म्हणजे आपल्या विरोधात असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. प्रेज गॉड. आपल्या विरुद्ध. बोला माझ्या विरुद्ध. बोला माझ्या विरुद्ध. आपल्या शेजाऱ्याला बोला तुमच्या विरुद्ध. आमेन. सगळ्यांना बोला आपल्या विरुद्ध असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडून. प्रेज गॉड. वधस्तंभाला त्याने ते रद्द केले. तुम्हाला माहितीये विधीचे ऋणपत्र काय? विधीचे ऋणपत्र काय? प्रेज गॉड. विधीचे ऋणपत्र म्हणजे काय माहितीये का? ज्याच्यावर नाही का तुम्ही काय काय गुन्हे केलेत ते लिहिलेले. एक असा दस्त, एक असं कागद, एक असं डॉक्युमेंट ज्याच्यावर तुम्ही जे काय गुन्हे केलेत ते लिहिलेत. तुम्ही विचारांनी काय गुन्हे केलेत ते लिहिलेत. तुम्ही कृतीने काय गुन्हे केलेत ते लिहिलेत. आमेन. तुम्ही कुणाबरोबर काय व्यवहार केलाय चुकीचा, कुणाला तुम्ही किती फसवलंय, तुमच्या मनात काय पाप आहे, तुमच्या हृदयात काय पाप आहे, तुमच्या शरीरामध्ये काय पाप आहे, तुमच्या जीवनामध्ये काय पाप आहे, तुमचे गुप्त पाप आहे, तुमचे उघड पाप आहे, सगळे त्याच्यामध्ये नाही का लिहिण्यात आलेत. प्रेज गॉड. सगळं विधीचं ऋणपत्र त्याच्यामध्ये लिहिण्यात आलंय. प्रेज गॉड. तुमचे जे काही गुन्हे होते, तुमचे जे काही नाही का तुम्ही जीवनात जे काय पाप केले, तुम्ही जे काय चुका केल्या, येशू ख्रिस्ताने ऍडव्हान्स मध्ये नाही का त्या सगळ्या गोष्टी प्रेज गॉड खोडून टाकल्यात. तुमच्या प्रत्येकाचा दस्त, तुमच्या प्रत्येकाचं डॉक्युमेंट त्या क्रूसावर होतं ज्यावेळेस येशू क्रूसावर होता. अंडरस्टँडिंग? तुम्हाला समजतंय मी काय सांगतोय?
प्रेज गॉड. तुम्ही म्हणाल पास्टर मी तर आता 2025 मध्ये, येशू तर 2000 वर्षापूर्वी आलाय. प्रेज गॉड. मला तुम्हाला सांगू द्या, येशू ख्रिस्ता जसं एका माणसाच्या द्वारे पाप जगामध्ये आलं. प्रेज गॉड. एका माणसाच्या द्वारे जसं पाप जगामध्ये आलं आणि सगळे लोक पापी झाले. तुम्ही पाप करताय म्हणून पापी नाहीये, तुम्ही जन्माचेच पापी आहे. कळतंय मी काय सांगतोय? तुम्ही पाप केलं म्हणून तुम्ही पापी नाही झाला. तुमचा आदी पुरुष आदम ह्याने पाप केलं म्हणून तुम्ही पापी आहे. तुम्ही पुढे चालून नाही का पाप कराल आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोणीतरी शिक्का मारायला हे पापी आहे नाही. प्रेज गॉड. तुम्ही पाप केल्यामुळे पापी नाही आहेत प्रियांनो. बायबल सांगतो की तुम्ही जन्माचेच पापी आहे. आपण जन्माचेच पापी आहे. बट येशू ख्रिस्ताने काय केलं प्रियांनो? येशू ख्रिस्ताने खूप अद्भुत गोष्ट केली. जसं एका माणसाच्या द्वारे पाप जगामध्ये आलं, तसं एक मनुष्य म्हणजे येशू ख्रिस्त. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. येशू ख्रिस्त 100% मनुष्य पण होता आणि येशू ख्रिस्त 100% देव सुद्धा होता. एकटा व्यक्ती ह्या जगामध्ये 200% होता. अंडरस्टँडिंग? एकटा व्यक्ती, फक्त एकच वन मॅन नाही का ह्या पृथ्वीवर आला जो 200% होता, जो मनुष्य पण होता आणि देव पण होता. मनुष्य का बनला? कारण माणसाच्या पापासाठी रक्त सांडायचंय. प्रेज गॉड. मनुष्य का बनला? कारण माणसाच्या पापासाठी रक्त सांडायचंय. त्याने काय केलं माहितीये का? त्याने माझं विधीचं ऋणपत्र, तुमचं विधीचं ऋणपत्र. प्रेज गॉड. तुम्ही तुमच्या पास्ट मध्ये जे काही पाप केलेत त्या दस्तमध्ये, त्या डॉक्युमेंटमध्ये लिहिण्यात आले होते. तुम्ही पुढे चालून काय पाप जे करणार आहात तुम्ही, ते ऑलरेडी त्याच्यामध्ये, त्याला माहितीये की हे ह्याच्याकडून चुका होणारच, हे पाप होणारच. येशू ख्रिस्ताने ऍडव्हान्स मध्ये ते ऋणपत्र तुमचं नाही का त्या क्रूसावर घेतलं. इथं लिहिलंय वचनामध्ये, कळतंय? इथं लिहिलंय ते विधीचं ऋणपत्र. प्रेज गॉड. त्याने काय केलं? खोडलं. आमेन. दीपकचे गुन्हा नाही का त्या क्रूसावर त्याने खोडले. संतोषचे गुन्हा त्याने त्या क्रूसावर खोडले. मनश्रीचे गुन्हा त्याने त्या क्रूसावर खोडले. माझे गुन्हा, तुमचे गुन्हा, प्रत्येकाचे गुन्हा. मला नाव घ्यायला वेळ नाहीये, पण तुम्ही आपण सगळे, आपल्या सगळ्यांचं नाही का दस्त, आपल्या सगळ्यांचं डॉक्युमेंट, आपल्या सगळ्यांचं कागदपत्र. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये तुम्ही जे काय करताय त्याचा लेखाजोखा होते. प्रेज गॉड. आणि तो ऍडव्हान्स मध्येच येशू ख्रिस्ताने नाही का खोडून काढलाय. प्रेज गॉड. ऍडव्हान्स मध्येच त्याने नाही का पेमेंट केलंय, ऍडव्हान्स पेमेंट. प्रेज गॉड. आपण परत एकदा, आता तुम्हाला वचन समजेल मी काय वाचतोय. प्रेज गॉड. विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल, प्रतिकूल म्हणजे आपल्या विरोधात. प्रेज गॉड. अनुकूल म्हणजे प्रतिकूल, अनुकूल, अनुकूल म्हणजे आपल्या बाजूचा. प्रेज गॉड. आपल्या विरुद्ध म्हणजे आपल्याला प्रतिकूल. इथे काय लिहिलंय? आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले. इरेज. त्याने खोडून काढलं ऋणपत्र. समजते? मी शिष्य सभेमध्ये एक शब्द वापरला होता, चार्जशीट. ज्यावेळेस एखाद्या क्रिमिनलला पोलीस पकडतात ना, त्याची चार्जशीट बनवतात. ह्याने नाही का चोरी केली, कलम हे नाही का ऑब्लिक ते, त्याच्यानुसार ह्याच्यावर ही शिक्षा. त्याने बलात्कार केला, कलम हे नुसार नाही का त्याला 373 76 सॉरी सिस्टरना माहिती आहे, खूनचा नाही का वगैरे वगैरे, मला नाही माहिती. मॅक ब्रदर येस, किती? 302. प्रेज गॉड. असे वेगवेगळे कलम नाही का, हे आपले इंडियन पिनल कोड आहेत. स्वर्गाचं नाही का गव्हर्नमेंटचे वेगळे कोड आहेत. प्रेज गॉड. तिकडे गेल्यावर आपल्याला कळेल. प्रेज गॉड. ते सगळे गुन्हा ऍडव्हान्स मध्ये तुम्ही जे पुढे चालून पाप करणार आहे ना, ते सुद्धा तिथं लिहिण्यात आलंय आणि ते त्याने ऑलरेडी खोडून टाकलंय माझ्या प्रियांनो. प्रेज गॉड. तुम्हाला कदाचित आतापर्यंत वाटत असेल की आतापर्यंतच्या माझ्या पापांची प्रभू तू क्षमा केली, पण मी आज पण पाप करतेय आणि मी इतकी कमजोर आहे की माझ्या पापावर मला काही नियंत्रण नाही. मी उद्या पण तेच करणार आहे. मला तुम्हाला सांगू द्या माझ्या बहिणी, मला तुम्हाला सांगू द्या माझ्या भावांनो, येशू ख्रिस्ताने ऍडव्हान्स मध्ये पेमेंट केले. जसं एका माणसाने पाप केल्यामुळं पूर्ण जगामध्ये पाप आलं आणि आपण सगळे पापी झालो, तसं एका येशू ख्रिस्ताच्या धार्मिकतेच्या कामामुळं, एका धार्मिकाच्या मरणामुळं आपण सगळे पवित्र झालोय. प्रेज गॉड. तुम्ही पवित्र बनण्यासाठी, नीतिमान बनण्यासाठी तुम्हाला चांगलं काम करायची गरज नाही. तुम्ही नीतिमान आहात म्हणून चांगले काम करणार.
प्रेज गॉड याचा अर्थ असं नाही म्हणत आहे की मी चांगले कामं नका करू, गरिबांना अन्न देऊ नका, विधवांचा कैवार घेऊ नका, असं नाही म्हणत आहे. तुम्हाला पवित्र होण्यासाठी किंवा नीतिमान होण्यासाठी तुम्हाला हे करायची गरज नाहीये. ऑलरेडी येशू ख्रिस्ताने पेमेंट केलंय. येशू ख्रिस्ताने तो तुमचा पेपर सोडवलाय. कशाला परत परत त्या परीक्षामध्ये बसताय तुम्ही? त्याच्यामध्ये तुम्ही पास पण झालाय. फक्त तुम्हाला कोणी सांगितलं नाही की तुझा रिझल्ट आलाय आणि तू पास झालाय. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग? सो आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले. आता ऐका पुढं काय केलं. फक्त खोडलंच नाही तर पुढं काय केलं, व वधस्तंभाला खिळून ते रद्द केलं. आमेन. ते जे विधीचं ऋणपत्र आहे ना त्याने खोडलं सगळ्यात पहिलं. प्रेज गॉड. त्याच्यानंतर ते ऋणपत्र क्रुसाला खिळलं आणि ते रद्द केलं. रद्द केलं. बोला कॅन्सल झालंय. कॅन्सल झालंय. बोला. तुम्हाला कधी कधी नाही का, कधी कधी तुमचे काय काय पाप नाही का भेडसावत असतील. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला माहिती आहे कोणत्या कोणत्या पापांचा नाही का मुकाबला करताय, कोणत्या कोणत्या चॅलेंजेसला तुम्ही नाही का सामोरे जाताय प्रियांनो, तुमच्या विचारांनी, तुमच्या कृतीने. आणि तुम्हाला नेहमी रिअलाइज होतं ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेला बसता, अरे परत ती चुकी झाली माझ्याकडून. तुम्हाला माहितीये आज परत ती चुकी झाली ना तुमच्याकडून, तर तुम्ही ही गोष्ट तुमचं तोंड खोलून बोला, माझ्या प्रियांनो रद्द झालंय. प्रेज गॉड. ते विधीचं ऋणपत्र रद्द झालंय. आमेन. माझं विधीचं ऋणपत्र रद्द झालंय. ऑलरेडी इट इज कॅन्सल्ड. प्रेज गॉड. परमेश्वर तुमच्या पापांकडे पाहत नाही आता. परमेश्वर तुमच्या पापांकडे पाहत नाही माझ्या प्रियांनो. आणि पाप ही अशी गोष्ट आहे ती तुम्हाला नाही का आतापर्यंत हाऊंट करते. बट गॉड इज नॉट लुकिंग ॲट युअर सिन. गॉड इज नॉट लुकिंग ॲट युअर सिन. परमेश्वर तुमच्या पापांकडे पाहत नाही. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं, आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून ते रद्द केले. प्रेज गॉड. तुमच्या विरुद्ध असलेलं विधीचं ऋणपत्र म्हणजे तुमची चार्जशीट. आमेन. शैतानाने जे काय आरोप लावले होते, हे तू नाही का हे पाप केले, हे तू नाही का खोटारडा आहे, तू नाही का तू खुनी आहे, तू चीट केले. प्रेज गॉड. जे ऋणपत्र होते, जे चार्जेस लागले होते तुमच्या विरुद्ध, प्रेज गॉड, तुमच्या प्रत्येकाच्या विरुद्धचा जो दस्त होता, जे डॉक्युमेंट होतं आत्मिक जगामध्ये शैतानाने बनवलेलं, जेणेकरून नाही का देवाच्या कोर्टामध्ये नाही का तो म्हणेल, परमेश्वरा ह्याने तर हे पाप केलं होतं, हिने तर हे सीन केलं होतं. ज्यावेळेस न्यायाचा दिवस येईल, हिने तर हे पाप केलं होतं, ह्याने तर हे पाप केलं होतं. प्रेज गॉड. बायबल सांगतं कलस्यकरास 2:14 मध्ये विधीचं ऋणपत्र त्याने खोडलंय. बोला, विधीचं ऋणपत्र माझं त्याने खोडलंय. माझे सगळं चार्जशीट त्याने खोडून टाकलीये. आमेन. तुम्ही तुमच्या जीवनात जे पण पाप केलेत, जे पण काय चुका केल्यात आतापर्यंत, लेट मी टेल यू, त्याने नाही का इरेज केलंय. आमेन. बायबल काय सांगतं पुढं, आणि ही नेल्ड इट ऑन द क्रॉस. ते ऋणपत्र त्याने क्रुसावर नेल केले. आमेन. त्याच्यावर तुमचं नाव होतं, तुम्ही केलेले गुन्हा होते, पण येशूने ते खोडले आणि ते क्रुसावर नेल केलेत, खिळलेत. प्रेज गॉड. आणि बायबल काय सांगतं पुढं, ते रद्द केले. माझे सगळे गुन्हा रद्द झालेत. आपले डोळे बंद करा आणि घोषणा करा, माझ्या सगळ्या चुका, माझ्या सगळ्या कमजोरी, माझे सगळे पाप क्रुसावर येशू ख्रिस्ताच्या द्वारे खोडण्यात आलेत, रद्द करण्यात आलेत. त्याचा माझ्याशी काही एक संबंध नाही. प्रभू येशूच्या नावात मी पापमुक्त झालो आहे. प्रेज गॉड. आता तुमच्या पापांची क्षमा नाही झाली फक्त. आमेन. फक्त तुमच्या पापांचीच क्षमा नाही झाली, पुढं काहीतरी अजून झालंय. आमेन. पाहू आपण वचनामध्ये काय लिहिले, पुढं काय काय झालंय. प्रेज गॉड. 14 नंतर आपण 15व्या वचनाकडे आपण जम्प करतोय. आमेन. तुमच्याकडे बायबल असेल तर प्लीज वाचा. कदाचित मी सांगतो ह्याच्यावर तुमचा भरोसा नसेल, तुमच्या डोळ्याने बायबलमध्ये पहा काय लिहिले. प्रेज गॉड. सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून
त्यांचे उघड उघड प्रदर्शन केले. प्रेज गॉड. इथे काय लिहिलंय? त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव केला. प्रेज गॉड. जयोत्सव करून त्याचे उघड उघड प्रदर्शन केले. प्रेज गॉड. खुलेआम तमाशा कर दिया उसने. किसका? आमेन. प्रिन्सिपलिटीज अँड पॉवर्स. आमेन. सत्ताधीश आणि अधिकारी. आमेन. हे आत्मिक जगातले नाही का दुरात्मे, प्रिन्सिपलिटीज अँड पॉवर्स. आमेन. इंग्लिश मध्ये काय लिहिते? प्रिन्सिपलिटीज अँड पॉवर्स. तुम्हाला माहिती आहे, एक छोटीशी नाही का चुगलीवाली दुरात्मा असते, सुस्तीवाली दुरात्मा असते. पण इथं बायबल कशाबद्दल बोलते? फुसक्या फटाकड्याबद्दल नाही बोलते बायबल. प्रिन्सिपलिटीज अँड पॉवर्स म्हणजे असे पॉवर्स, असे फोर्सेस जे शहर चालवत आहेत, जे देश चालवत आहेत. प्रेज गॉड. आत्मिक जगामध्ये, डिमॉनिक वर्ल्ड मध्ये पूर्ण जगाला कंट्रोल करणारे फोर्सेस. प्रेज गॉड. त्यांच्यापासून त्यांचा तमाशा केला येशूने क्रूसावर. आमेन. तुम्ही नाही का, तुम्हाला सांगतो नाही का, छोट्या छोट्या नाही का डिमन्स बद्दल तुम्ही नाही का काळजी करताय की बाबा हे अटॅक होते माझ्याकडून ह्या दुरात्म्याने, पण त्यांच्या पप्पा, त्यांचे नाही का जे बॉसेस आहेत, त्यांना हरवलंय येशूने. यू वरीड अबाउट फुसका फटाकडा. समजतंय? येस, यू आर डीलिंग, यू आर फायटिंग नाही का. झोपीच्या आत्म्याला बांधतो येशूच्या नावामध्ये, सुस्तीच्या आत्म्याला बांधतो येशूच्या नावामध्ये. अरे त्यांच्या अधिकाऱ्यांना पण हरवलंय येशूने. आमेन. आमेन. समजतंय मी काय सांगतो आता? बघा, त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून. शब्दांकडे लक्ष द्या. बायबलमध्ये अशी ठेवण केली आहे शब्दांची. त्याने सत्ताधीशांना आणि अधिकाऱ्यांना नाडून. आमेन. तुम्ही पाहिले कधी नाही का असं, जेव्हा दोन नाही का स्त्रिया नाही, पुरुष नाही का ज्यावेळेस फाईट करतात नाही का, मला नडून दाखव. हा, तुम्ही कधी पाहिलं? एवढी हिंमत आहे ना, मला नडून दाखव, असं धक्का मारून नाही का, पुश करून. बायबल काय सांगतं इथं? त्याने सत्ताधीशांना आणि अधिकाऱ्यांना नाडून. प्रेज गॉड. त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव केलाय. पार्टी केली, पार्टी, विक्ट्री, सेलिब्रेशन केलंय. आणि आपण गुड फ्रायडेच्या दिवशी काय करतो माहितीये का? शोक सभा. येशू तर एन्जॉय करत होता, येशू तर विजय साजरा करत होता. प्रेज गॉड. नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही गुड फ्रायडे नावासारखं, ऍटली नावाच्या नुसार तरी नाही का मिनिंग लक्षात घ्या. गुड फ्रायडे. येस, चांगला शुक्रवार, उत्तम शुक्रवार. इट शुड बी बेस्ट फ्रायडे. गुड इज चांगला, बेस्ट इज उत्तम. येस, येस, आजपासून बोला बेस्ट फ्रायडे. प्रेज गॉड. आपण आता रेझरेक्शन संडे मध्ये आहोत. आमेन. पुनरुत्थानाच्या रविवारामध्ये आहोत. आमेन. तुम्हाला सांगू, क्रूसावर सगळं काम येशू ख्रिस्ताने पूर्ण केलंय आणि त्याने म्हटलंय इट इज फिनिश्ड. आमेन. तुम्हाला माहितीये, जे कौटुंबिक दुरात्मे आहेत, फॅमिलियर स्पिरिट म्हणतात, जे कुटुंबांवर राज्य करतात, देर आर फॅमिलियर स्पिरिट, इनहेरिटेड फॅमिलियर स्पिरिट, जे कुटुंबांवर नाही का रूल करतात की ह्या परिवारातलं कोण वर नाही यावं. बघा, काही परिवारामध्ये नाही का ते पॅटर्न दिसतं, नाही वर येत. काही लोकांच्या पॅटर्न, काही कुटुंबावर असा पॅटर्न असतो की कुणाचं शिक्षण होत नाही व्यवस्थित. कोणत्या कोणत्या परिवारावर काय पॅटर्न असतो? नेहमी कर्जाच्या बंधनाखाली असतात. कोणत्या कोणत्या कुटुंबावर काय पॅटर्न असतो? मी सांगतोय तर तुमच्या समोर नाही का चित्र उभं राहतंय, तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये दिसतंय काही गोष्टी. प्रेज गॉड. तुम्ही खूप प्रयत्न करताय, तुम्ही खूप कमवताय, पैसा पण येतोय, पण काय करता येत नाही तुम्हाला. फक्त पैसा दिसतोय, पण त्या पैशाचा तुम्हाला काही उपयोग नाही. पॅटर्न आहे हा. काय दुरात्मे कुटुंबावर नाही का नियंत्रण करतायत. प्रेज गॉड. बायबल काय सांगतंय? त्या सत्ताधीशांना नाडून. प्रेज गॉड. आता लक्ष द्या. प्रेज गॉड. तुमची फॅमिली काय पण असेल, आता
घोषणा करा. प्रेज गॉड. माझ्या फॅमिली विरुद्ध, प्रेज गॉड, माझ्या फॅमिलीवर नियंत्रण करणाऱ्या, तुम्हाला माहिती आहे पॅटर्न काय आहे तुमच्या फॅमिलीवर. प्रेज गॉड. काही कुटुंबामध्ये नाही का बिझनेस करायसाठी नाही का पुढे येतात, पण नेहमी नाही का काही महिन्यानंतर परत मागे जातात. बिझनेस काय करता येत नाही. पण काही काही कुटुंबामध्ये नाही का फटाफट बिझनेस करून पुढे होतात, पण दुसरा पॅटर्न असतो त्यांच्या. कदाचित पहिला मुलगा मरतो. कळतंय. काही काही कुटुंबाचे पॅटर्न कसे आहेत तुम्हाला लक्षात येईल आता. मुलगी लग्न करून नांदायला जाते, काही दिवसांनी परत माहेरी येते. तुम्हाला माहितीये तो सेम पॅटर्न तिच्या आईच्या पण जीवनामध्ये होता, तिच्या आजीच्या पण जीवनामध्ये सेम पॅटर्न होता. समजतंय. आणि आता भीती आहे की पुढे येणाऱ्या इतर लहान मुली ज्या पुढे चालून विवाहात जातील, त्यांना भीती आहे की ह्या पण परत येतील. असे पॅटर्न्स आहेत. का माहितीये का? असे कुटुंबांना नियंत्रण करणारे दुरात्मे आहेत. त्याला म्हणतात फॅमिलियर स्पिरिट. काय म्हणतात? फॅमिलियर स्पिरिट. प्रेज गॉड. जसं कांबळे परिवार, साबळे परिवार, तिगोटे परिवार, जोगदंड परिवार, जाधव परिवार. तुम्हाला घोषणा करायची आहे, माझ्या परिवारावर नियंत्रण करणाऱ्या दुरात्म्यांना मी येशूच्या नावात बांधतो. प्रेज गॉड. तुम्हाला माहिती आहे प्रिन्सिपलिटीज अँड पॉवर्स, त्याला येशू ख्रिस्ताने नाडून, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला दाखवायचंय तुमचा विजय कुठं झालाय. इट इज द प्लेस ऑफ क्रॉस. आमेन. तिथं तुमचा विजय आहे, तिथंच त्याने नाडलंय. तिथं जर तुला नाडून हरवण्यात आलंय, माझ्या फॅमिलीमध्ये कसं काय आहेस? आमेन. सी, येशू ख्रिस्ताने विजय तुम्हाला मिळवून दिलाय. येशू ख्रिस्ताने विजय तुम्हाला मिळवून दिलाय, पण तुम्ही विजयात का नाही चालत आहे? येस, अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग. येशू ख्रिस्ताने तुम्हाला विजय दिलाय, पण विजयात का नाही चालत आहे? मी सिम्पली तुम्हाला एक्सप्लेन करतो. एखादी प्रॉपर्टी तुम्हाला भेटली आहे, तुमच्या वडिलांनी नाही का मरण्यापूर्वी तुमच्या नावावर एखादी प्रॉपर्टी केली आहे. ती प्रॉपर्टी तुमच्या नावावर आहे आणि आता तुम्ही पाहताय तिथं कोणतरी दुसरा इलिगली राहतोय. तुम्ही काय करणार? निघ बाहेर, हे माझं घर आहे. समजतंय ना? सेम करायचंय तुम्हाला. येशू ख्रिस्ताने क्रूसावर नाही का सगळा बंदोबस्त केलाय. कळतंय? येशू ख्रिस्ताने क्रूसावर सगळा बंदोबस्त केलाय. माझ्या फॅमिलीवर राज्य करणाऱ्या दुरात्म्या, मी तुला धमकावतो, तुझा पॅटर्न मी डिस्कनेक्ट करतो. आता ऐका, तो पॅटर्न कदाचित तुमच्या आई वडिलांवर चालू होता, त्याच्यामुळं कदाचित तुमचे आई वडील त्यांच्या जीवनात वर येऊ शकले नाही. कदाचित तो सेम पॅटर्न तुमच्या आजी आजोबांवर पण चालू होता, त्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये ते वर येऊ शकले नाही. कदाचित तो सेम पॅटर्न तुमच्या पिढ्यांवर चालू आहे, त्यामुळे तुम्ही नाही का तुमच्या पिढ्या जिंदगीमध्ये येऊन नाही काय तर काहीतरी मोठं करू शकल्या नाही. नेहमी नाही का लाईफ टाइम साठी नाही का आम आदमी पार्टी बनून राहिल्या. प्रेज गॉड. जीवनात काय असं म्हणजे आकर्षक असं काय झालं नाही. आमेन. काय असं अद्भुत तुम्हाला काय करता आलं नाही, काय मोठी प्रॉपर्टी घेता आली नाही. आय एम नॉट सेइंग की प्रॉपर्टी, मी तुम्हाला उदाहरणादाखल सांगतोय. प्रेज गॉड. काही मोठ्या गोष्टी करता नाही आल्या तुमच्या जीवनामध्ये, विशेष असं तुम्ही नाही केलं. प्रेज गॉड. जर येशू ख्रिस्ताने नाही का क्रूसावर एवढं मोठं कार्य केलंय, तर तुम्ही खूप विशेष करायला पाहिजे. प्रेज गॉड. ठीक आहे बाबा, माझ्या मम्मी पप्पांना माहित नव्हतं, ठीक आहे बाबा, माझ्या पिढ्यांना माहित नव्हतं, पण आता मला कळालंय. प्रेज गॉड. ज्या गोष्टी नाही का पिढ्यांपासून जे सत्ताधीश, जे अधिकारी आत्मिक जगामध्ये, आमेन, माझ्या कांबळे परिवारावर नियंत्रण करत होत्या, माझ्या शर्मा परिवारावर नियंत्रण करत होत्या, माझ्या खंडागळे परिवारावर नियंत्रण करत होत्या, माझ्या भोईटे परिवारावर नियंत्रण करत होत्या. अंडरस्टँडिंग. ते सत्ताधीश आणि अधिकारी आत्मिक जगामध्ये इथून पुढे माझ्यावर, माझ्या मुलांवर नियंत्रण नाही करू शकणार. तुम्हाला घोषणा करायची, हाकलून लावायचंय तुम्हाला. तुम्हाला युद्ध खेळत बसायचं नाही. युद्ध येशूने क्रूसावर जिंकलंय.
तुम्हाला घोषणा करायची की क्रुसावर काय झालंय आणि तू कोणत्या अधिकाराने ते राहतोयस. तू कोणत्या अधिकाराने मला माझ्याशी नडतोयस. ऑलरेडी तुझ्याशी कोणतरी नडून तुला हरवलंय. तो पॅटर्न घे, चालता पण येशूच्या नावामध्ये. तू कदाचित माझ्या आई वडिलांना नाडलंय, माझ्या पिढ्यांना नाडलंय, पण माझ्याशी पंगा नाही घेऊ शकत तू. तुला काहीच अधिकार नाही. यस, तुझ्या बरोबर असलेलं माझं नातं मी कट करतो. आय डिस्कनेक्ट माय सेल्फ फ्रॉम दॅट इनहेरिटेड फॅमिलियर स्पिरिट. आमेन. त्या फॅमिलियर स्पिरिट पासून, जी तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक कुळ, प्रत्येक वंश एक फॅमिलियर स्पिरिट गव्हर्न करते अज्ञानामुळं. प्रेज गॉड. तुम्ही काय नाही केलं, तुम्ही विक्टिम आहे. तुम्ही काय नाही केलं, कदाचित तुमच्या पूर्वजांनी काही करार केलेत. समजतंय? तुम्ही काय नाही चुकी केली, तुम्ही भोगतायत उगाच. कदाचित तुमच्या पूर्वजांनी काय चुकी केली आहे, चुकीच्या गोष्टी केल्यात, त्यामुळं कदाचित तुम्ही नाही का कचाट्यामध्ये अडकलाय. अंडरस्टँडिंग? तुम्ही असं गोष्टीचं लोन फेडताय जे तुम्ही काढलंच नाही. अशा गोष्टींचे हप्ते भरताय ज्याच्यासाठी तुम्ही कधी अप्लायच नव्हतं केलं. अंडरस्टँडिंग मी? तर तुम्हाला काय करायचंय आज? रद्द करायचंय. पुनरुत्थान म्हणजे काय माहितीये का? मी जे सांगतोय त्याला पुनरुत्थान म्हणतात. अंडरस्टँडिंग मी? क्रूसावर काय झालं, येशू ख्रिस्ताने काय केलं? आपण फक्त नवीन कपडे घालून नाही का, नवीन गाणे नाही का, विजयाचे गाणे बोलून नाही का घरी जातो. काय झालं? अंडरस्टँडिंग? आर यू अंडरस्टँडिंग? तुम्हाला घोषणा करायची. तुम्हाला समजला पाहिजे तुमच्या कुटुंबावर काय पॅटर्न आहे. कदाचित नाही का वेळेआधी माणसं मरतायत, कदाचित सुसायडल टेंडन्सीचा पॅटर्न असेल. काही लोक नाही का आत्महत्या करतायत घरामध्ये, गळफास जाळून घेतात, उडी मारतात नदीमध्ये. कदाचित ऍक्सिडेंटचा पॅटर्न असेल. यू नेव्हर नो. बघा कुटुंबामध्ये असं मागं फिरून काय काय झालंय. समजतंय? तुम्हाला समजेल, अर ह्या गोष्टी चालू आहेत माझ्या फॅमिलीमध्ये. थँक्यू पास्टर, मला आज नाही का माझे डोळे उघडले. समजतंय? तुम्हाला काय कळतंय माहितीये का? पवित्र आत्म्याला पाहिजे की तू जागी व्हावी आणि तू थांबवावं ते, आणि तू तुझा अधिकार वापरावा आणि हाकलून लावा त्यांना. तुम्हाला माहितीये ते का येशू ख्रिस्ताने तुम्हाला विजय देऊनही ते का तिथं आहेत माहितीये का? कारण कोणी आलं नाही हाकलायला त्यांना. येशू ख्रिस्ताने डॉक्युमेंट नावावर करून गेलाय. येशू ख्रिस्ताने गोष्टी तुमच्या नावावर करून गेलाय. त्याच्या विल मध्ये नाही का गोष्टी लिहिल्यात की माझे वतनदार आहेत, हे माझा जो हेरिटेज आहे, माझा जो वाटा आहे पित्याने दिलेला, ह्याचा आहे, हिचा आहे. प्रेज गॉड. बायबल काय सांगतंय? आपण पृथ्वीवर राज्य करणारे, आपण सर्व्हायवल मोडवर नसणारे, जगण्यासाठी नाही का कणणार नाही. आपण राज्य करायसाठी आलोय. बोला, मी राज्य करायसाठी आलोय. काही लोकांचं जीवनच नाही का एक युद्ध आहे. प्रेज गॉड. श्वास घेण्यासाठीच लढतायत. प्रेज गॉड. नो, यू आर बॉर्न टू फ्लाय. आमेन. वी आर बॉर्न टू रेन अँड रूल द अर्थ. वी आर बॉर्न टू रेन अँड रूल द अर्थ. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. आपला जन्म रेन करण्यासाठी म्हणजे राज्य करण्यासाठी झालाय. आमेन. आपण जर आपल्याला जर वचन समजलं नाही ना, तर कोणीतरी आपल्यावर नियंत्रण करणार आणि एखाद्या कोंबडीसारखं मरण येणार. आपण यू विल डाय लाईक अ चिकन. चिकन कशी मरते माहितीये? कोंबडी ड्रम मध्ये टाकतात, तडफोडून नाही का मरते. चिकन खाल्लं ना, चिकनच्या दुकानावर जाऊ एकदा, बघा कशी मरते कोंबडी. यू विल डाय लाईक अ चिकन इफ यू डोंट नो द वर्ड. जर वचन तुम्हाला माहित नाही तर त्या कोंबडी सारखं मरणार तुम्ही, जिला रोज रविवारी तुम्ही खाता. रोज नाही, प्रत्येक रविवारी तुम्ही खाता. असे रोज रविवारी हो तुमच्या जीवनामध्ये. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग?
तुमच्या घरी जाताना ना, घरी जाताना इथं बसल्यावर तुम्हाला पवित्र आत्म्याने काही पॅटर्न दाखवलेत. आय बिलीव्ह. काही कुटुंबामध्ये नाही का मुलं शिक्षण घेऊ शकत नाहीत. काहीतरी अशा गोष्टी घडतात की शिकू शकत नाहीत. काहीतरी डिस्ट्रॅक्शन होतं, काहीतरी चुकीची मित्रमंडळी भेटते, लव्ह अफेअर होतात, किंवा नाही का इतका डंबो असतो, इतका डंबो असतो शिक्षणामध्ये की धाडसच होत नाही पुढे जायचं. काही कुटुंबामध्ये नाही का असा पॅटर्न असतो, 7वीच्या पुढे कोण शिकत नाही, 10वीच्या पुढे कोण शिकत नाही. प्रेज गॉड. जर तुम्ही ग्रॅज्युएट झालाय, यू हॅव ब्रोकन दॅट चेन. तुम्ही ती चेन ब्रेक केली आहे. जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय, यू हॅव ब्रोकन दॅट चेन. प्रेज गॉड. पण अजून दुसऱ्या काही गोष्टी आहेत, आमेन, ज्या तुम्हाला व्यवसायामध्ये उभे राहू देत नाहीत, ज्या तुम्हाला नाही का उत्तम करिअर मध्ये उभे राहू देत नाहीत. कोणत्या गोष्टी आहेत? आयडेंटिफाईड. आमेन. त्या ओळखा गोष्टी आणि ते पॅटर्न तोडा. ज्या दुरात्म्यांनी, ज्या फॅमिलियर स्पिरिटनी माझ्या आई वडिलांना थांबवलं जीवनात पुढे येण्यापासून, मला नाही थांबू शकणार तुम्ही. मला तर वचन माहिती आहे. आमेन. ज्या फॅमिलियर स्पिरिटनी माझ्या पूर्वजांना नाडलं, मला नाही नाडू शकणार. आता तुमच्या समोर मी उभा आहे. आमेन. तुमचं नाव घेऊन नाही का तुमच्या अधिकाराने उभं राहा. आता मी उभी आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ऐकताय, तुम्ही खूप धन्य पिढी आहे. त्यांना हे ऐकायला पण नाही भेटले. कदाचित ते ख्रिस्ती कुटुंबामध्ये होते, असेच झोपले प्रभूमध्ये. आर यू अंडरस्टँडिंग मी? वी आर डीलिंग विथ फॅमिलियर स्पिरिट्स, इनहेरिटेड फॅमिलियर स्पिरिट. तुम्हाला माहिती आहे, आय एम टेलिंग यू, आजपासून नाही का ती फॅमिलियर स्पिरिट माझ्यावर खूप नाराज झाली असेल. हे ह्यानी नाही का खोलला सगळा चिट्टा. प्रेज गॉड. ह्याने खोलला सगळा चिट्टा. आता काय माझं खरं नाही. बघू घोषणा करते का, बंद करून टाकतो हिचं तोंड. प्रेज गॉड. बघा, त्यांना खुश करायचं असेल तर बंद करा तोंड. येस, येस. आर यू अंडरस्टँडिंग? मी असे असे पॅटर्न पाहिलेत प्रियानो. लोकांच्या घरी प्रार्थनाला बोलवतात लोक मला, असे असे पॅटर्न पाहिलेत. मी नाही का रुपीनगर मध्ये असा पॅटर्न पाहिलाय, निगडीमध्ये, रुपीनगर मध्ये. त्या कुटुंबामध्ये प्रत्येक मुलगा एक विशिष्ट वय वाढतो, त्याच्यानंतर पंगू होतो आणि घरी बसतो. अंडरस्टँडिंग? आणि मी पाहिलं नाही का, त्याच्यानंतर परत एक दुसरा भाऊ वाढला, एका विशिष्ट वयात आला, पायाने अधू झाला, घरी बसू नये. सेम बहीण सुद्धा, आणि एकटे आई पोचतीये सगळ्या पंगू पोरांना. विचित्र गोष्टी आहेत. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? हे विजिबल गोष्टी आहेत. अजून काही गोष्टी आहेत ज्या दिसत नाहीत बाहेर. हे कसं दिसायला लागल्या म्हणून तुम्हाला सांगतोय मी. हे दिसणारे पॅटर्न आहे म्हणून तुम्हाला समजतंय, अरे असे पॅटर्न आहेत. तुम्ही पाहताय काही कुटुंबामध्ये बघा, लग्न टिकत नाहीत, डिवोर्स नाही का. जसं लग्न एक मोठं सत्य आहे ना, तसं एक काही परिवारामध्ये नाही का डिवोर्स पण एक खूप मोठं सत्य आहे. दे फेस इट. जर ते पॅटर्न तोडले नाही तर तुम्ही विक्टिम बनू शकता माझ्या प्रियांना. तुम्ही विजयी आहे. तुम्हाला घोषणा करायची आहे. प्रेज गॉड. येशूने तुमची घोषणा केली आहे, पण तुम्ही तुमची घोषणा केली आहे का की मी विजयी आहे? प्रेज गॉड. बायबल काय सांगतं इफिस्कराच्या पत्रामध्ये, सैतानाला जागा देऊ नका. ज्यावेळेस इथे लिहिलंय, आता बघा पवित्र आत्मा सांगतो, ज्यावेळेस इथे लिहिलंय सैतानाला जागा देऊ नका, याचा अर्थ जागा तुमची आहे. 7-12 फेरफार उतारा सगळे नाही का डॉक्युमेंट तुमच्या नावाने रजिस्टर करण्यात आलेत, आणि येशू म्हणतोय सैतानाला जागा नका देऊ. म्हणजे जागा तुमची आहे. फक्त प्रॉब्लेम काय माहितीये का, तुम्हाला माहित नाही. वावर आहे तर पॉवर आहे. अंडरस्टँडिंग? तुम्हाला मी नाही का आजच्या पुनरुत्थानाच्या रविवाराच्या एवढ्या नाही का चांगल्या इव्हेंटच्या मुळे मी तुम्हाला ही सांगतो गोष्ट प्रियांनो. तुम्ही जागेवाले व्यक्ती आहेत. तुमची जागा देऊ नका. आमेन.
बायबल काय सांगतं, ख्रिस्ताचा शब्द तुमच्यामध्ये भरपूर राहतो. जितकी जागा दिसते ना, ख्रिस्ताच्या शब्दाने भरा. Amen. Proclaim the word of God. Confess the word of God. Don't come under any pattern. कोणत्या पण चुकीच्या पॅटर्न मध्ये येऊ नका. ब्रेक एव्हरी पॅटर्न, ब्रेक एव्हरी चेन. प्रेज गॉड. मी आज तुमच्या समोर उभा आहे ना, मी पण काही नाही का पॅटर्न तोडून उभा आहे. तुम्हाला सांगू, आमच्या फॅमिलीमध्ये स्वतःचं घर कोणी नाही घेतलं होतं. प्रेज गॉड. आमच्या फॅमिलीमध्ये नाही का मी पहिला व्यक्ती आहे ज्याने स्वतःचं घर घेतलं. मी ती चेन ब्रेक केली, लगेच माझ्या बहिणीने घर घेतलं. मी ती चेन ब्रेक केली, लगेच माझ्या भावाने घर घेतलं. कोणीतरी फॅमिलीमध्ये पहिला व्यक्ती असला पाहिजे जो उभा राहून नाही का तो पॅटर्न तोडेल, तरी पण कापेल. आमेन. देव नाही का गोष्टी नाही का लाईन अप करा नाही का, देवाने ऑलरेडी लोड केल्यात गोष्टी, तो लगेच तुमच्या लाईफ मध्ये गोष्टी नाही का टाकायला स्टार्ट करेल. बट देर नाही का कोणीतरी नाही का असा व्यक्ती कुटुंबातला नाही का परमेश्वर पाहत आहे जो उभा राहील आणि पॅटर्न तोडेल. समजतंय मी काय सांगतोय? पहिलं घर घेऊन नाही का मी पॅटर्न तोडला. आता माझ्या पूर्ण खानदानाला काही टेन्शन नाही, पॅटर्न तुटलेला आहे, इझिली घर घेणार सगळे आता. अंडरस्टँडिंग मी? असा अजून एक म्हणजे असे किती सारे पॅटर्न तोडले. पहिली कार, मी कार घेतली. प्रेज गॉड. आमच्या फॅमिलीमध्ये कधीच कुणी कार घेतली नव्हती. कार घेतल्या घेतल्या काही दिवसांनी माझ्या भावाने पण कार घेतली. माझा भाऊ पण इथे आहे. आर यू अंडरस्टँडिंग? एक व्यक्ती पाहतो परमेश्वर एखाद्या कुटुंबामधून उभा राहील. मग बहीण असेल किंवा भाव असेल, जे मला ओळखतायत ना पिंपरीचे लोक, त्यांना माहिती आहे मी जे बोलतोय ते खरं बोलतोय. परमेश्वराचा आत्मा या ठिकाणी आहे आणि ते इथं नाही का साक्षी आहेत. एक जण नाही का उभा राहून नाही का पॅटर्न तोडा. आय एम टेलिंग यू, सगळ्यांना लाभ होणार त्याचा. एक जण उभा राहून नाही का चेन तोडायला पाहिजे, सगळे बेनिफिशियरी बनणार. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? कारण येशू ख्रिस्ताने क्रुसावर सगळ्या सत्ताधीशांना आणि अधिकाऱ्यांना नाडून क्रुसावर जयोत्सव केलाय. तुम्हाला ऑलरेडी सेलिब्रेट करण्यात आलंय. तुमचं घर, तुमची कार, तुमची प्रॉपर्टी, तुमचा बिझनेस क्रुसावर 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताने ऑलरेडी सेलिब्रेट केलाय. तुम्हाला माहितच नाही, तुम्हाला आता सेलिब्रेट करायचंय. अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? जर तुम्ही होय आमेन म्हणून रिसीव्ह करताय, तुम्ही ते बेनिफिशियरी बनताय. आर यू अंडरस्टँडिंग मी? आर यू दॅट चेन ब्रेकर? आर यू दॅट चेन ब्रेकर?